कुतेच रेणुका कृत्या प्रेताळे जानकी सती द्वापर द्रौपदी कृत्या कृत्या ग्लेचम गुहे कलम. म्हणजे तो अर्थ असं होता की रेणुकीच्या समाधानासाठी परशुरामाने क्षत्रियांचा संहार केला. जानकीसाठी रामाने रावणाशी युद्ध केलं. द्रौपदीसाठी पांडवांनी कौरवांचा संहार केला. असा प्रत्येक युगात होत गेला आणि या कलियुगात जो संहारात जे करून जाता येतो. प्रथम नामभद्रपुत्र द्वितीय एकदंते तृतीय कृष्णपिंगाक्ष चौथे गजवर्णते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन. या लक्षात घ्या या गणपतीचा स्तोत्र आता तुझा पाठातला म्हणजे काही वेगळा नाही. तू आधी मी काय बोलते आणि तुझी जी लिंक तू पकडलंस त्याचा काही गणित जुळता का बघ. आडाण्यासारखं बोलत जाऊ नकोस. बाबासाहेबांचं गाणं म्हणतं तो वाईट आहे. लोकमान्य टिळकांचं मी कधी म्हणा की नाही तू कायम सांगतो. तू म्हण लोकमान्य टिळकांचा तू म्हणला लोकमान्य टिळकांचा गाणं वल्लभभाई पटेलांची गाडी असते तुझ्याला म्हणू शकतोय की काय बोलायचं प्रश्न. केळुसकर बोलतात ठीक आहे बाबा तुझ्याकडे काय आता सांगणार आमचं म्हणजे काय वेळ काय वेळेकडे आमचं लक्ष नसतं. तुझ्याकडे काय इतके हा तर तुझा वेळ तुझं निघून जाईल ते बुवा करू. मला वाटत नाही तुझ्याकडे तुझी आताची सध्याची बारी बघितली ना तर ते सांगते माझ्या नावच घेऊन ते ऐकी चुकून आहे सुद्धा बरोबर सांगते. आणि एक लक्षात घे शिवाजी महाराज म्हणजे 1640 विषय असतो 1680 पर्यंत एक होल त्यावेळेस समजा आता डॉलरची किंमत 180 रुपये सांगू शकतो. त्यावेळेच्या होलची किंमत आताच्या मार्केटमध्ये किती आहे नेमक्या त्याचा तू गणित मानू शकत नाही. पण एका होलची किंमत 3.5 रुपये आहे. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळात जे इंजिनियर होते त्यांची पगाराची महिन्यात पगार त्यांचा किती होतो माहिती काय 40,000 होल. आणि तू इथे 1,000 सांगतोस ना म्हणजे 3,500 त्यावेळेस त्या काळात दिलेले सांग खोटा असं करायचं घे शपथ. एकूण 9 शतम सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष कोटी ह्याच्या पुढची तू मोजून दाखव बघूया. ह्याच्या पुढची मोजून दाखव ना तू. तुझ्या आई सावकाराची दुकान सुरू करायचा तुझा ह्याचा तसं नाही ना. एक योजना आहे बघ तू शिवाजी महाराजांच्या काळातलं सांगितलंस ना मग मी त्याच्या अगोदरच्या काळातलं सांगतोय. एक योजन म्हणजे किती पोस्ट सांग आता सांग भारी सांगलंस. जास्त वेळ वेळेला घेणार नाही. 30, 35, 40 मिनिटापर्यंत संपवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याच्या वेळेला तुम्ही थांबा करायचं. पण तू जरा लिंकने बोल. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा भावना कृष्णोयना मजा गोदावरी एक फणाचे भलती पाणी मातीच्या घडीचा तट्टानाया
आपल्याला कळले, परंतु छत्रपती संभाजी महाराज मायबाप प्रेक्षक केव्हा कळले? आता छावा चित्रपट दिलो ना, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज कळले. 40 दिवस एवढा अत्याचार भोगलो आपल्या स्वतःच्या शरीरावरती, तरी स्वराज्यासाठी आपला धर्म बदलला नाही. हाथी घोड़े तो तलवारे मौत तो तेरी राजी है, पर जंजीरों में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. हे त्या रस्त्यातला लक्षात घे. तू बघलं ए, तू छावा पिक्चर बघलं का? दिन काय आहे? दशावतार बघलं? दशावतार बघलं काय? झिगाट बघलं? झिगाट रस्त्याने येताना झिगाट तरी बघलं काय? आपण नाही तुझ्या शिवा माईक खाली कर. कोणा होता माईक खाली कर जरा, दिसणार नाही तुला. कोण खाली कर. नवरो सगळं ऐकायला घेऊन नाही तुझा. काय मी सांगितलेलं काय चुकलं तर सांगणार तू. काय चुकला? गणपती बाप्पाने लिहिली आहे महाभारत. गणपती बाप्पाने लिहिलं. मी नाही लिहून, त्या गुरुजीने लिहून नाही. इतकं पुढं मी महाभारत कोणी लिहिलं? तुझ्यावर पण आहे मी. तू आधी शाळेत गेलं काय रे? तू शाळेत गेलं? शाळेत जाताना सगळ्यात शेवट टाक जाणार तू. पहिले विचार, अरे दिनेश तू एवढा मागे बसलाय, मी फळ्यावर दिसते, तुला काय दिसतंय का? एवढं सांगा पाहिजे. वैता वैता दिसता, खायचा काय दिसता ना. आता सांगणार तू गुरुजींना कायम कळीत सांगत ना पाहिजे. लोक काय लिहून हलवता तूच सांगस ना. मालवणी भाषा आहे म्हणजे लिहिताना तू आधी घ्यायचं का समजतच नाही काय. तू लिहून नाही तर तू हलवते का, काय फरकच पडणार का? हे का दुसरं गाणं म्हण तसं. तुझ्याकडे हे गाणं म्हणते, बना के क्यों बिगाड़ा रे बिगाड़ा है नसीबा, ऊपर वाले ऊपर वाले ऊपर वाले ऊपर वाले, बना के क्यों बिगाड़ा बना के क्यों बिगाड़ा बिगाड़ा है नसीबा. दोन-चार गाणी घेतो. भोळ्याच्या नादाला लागण्यापेक्षा मी माझं भजन सादरीकरण करतो. तू मॅड झालंस रे. तुला चांगल्या ठिकाणी तू बारी करण्याच्या लायकीतून आहे. मी या युट्यूबच्या माध्यमातून सांगतो. तुझा बारी करण्याचा ठिकाण भरणावर काहीतरी मार्केटमध्ये बस. दिला लक्षात? सन्मान त्यांनी फरमाईश दिली आहे. हरे कृष्णा हरे कान्हा भयवागे भयवागे, थकविले ब्रह्माजी का रे कान्हा, थकविले ब्रह्माजी का, थकविले ब्रह्माजी का रे कान्हा, थकविले ब्रह्माजी का.
या वर्षी जे गाजलेलं गाणं ते कोकणावरती जे गीत त्यांचेच गाजलेलं होतं बघा. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. गजराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर त्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली आणि त्याच्यावरतीच आपलं संपूर्ण देश चालतो व संविधान त्यांच्यावरती गाणं घेणं क्रमप्राप्त आहे. आता तुला त्यांची गाणी एक प्रसिद्ध माझं नाव लिहिलं जातं. तुला लाज वाटत असाल तरी पण माझं नाव लिहिलं जातं. ह्या नामचा का बरं होई आनंद आनंद मनाला बाळगौरीचा भाला. होई आनंद आनंद मनाला बाळगौरीचा भाला.
मला कोणता तो गाणं बसत अरे रस्त्यावर तो गाणं तरी करो त्याच्या कानात कोरटी लावली ना फोडली तर तशी तुझी परिस्थिती आहे. गाणं लाव स्वरात सोल लाव आणि म्हण फुकटचे पैसे येतात होय अरे काय काय पैशासाठी येतो तू लाचार पैशासाठी किंवा तू मी काय बोलतोय तू काय बोलतोय तो काय विचार काय करतो आपला काय नाही होय लोक ऐकायचे पावसामधून तुका लोक थांबले त्याचा प्रवास हे येऊन अडकले ते नाही का झालं तुला कोण बघावं नाही देवा शब्द सांगतो तू ह्या वाटेने जाऊ नको तुला कोण बघू नाही तस्वीर बलबाजी करतात रे कोण वागते का कोण कुत्र तरी विचारता रस्त्यावर तो कुत्र्या भेद पाडणार तू वागते का तू हा फक्त वागते का बाकीचा तो विषय नाही तू नुसतं वाघ नावात झालं का विषय ना हिंमत होईल होय फक्त काय मारून ते मुस्काटा धुऊन या तू असं फोड काय ना तुला खरं आणते तुला ह्या असं काय तुला सांगितले सांग तू सांगितले एक शब्द रामेश्वर मग ती सांगू कोणी होती ना तू बेलाच्या पाण्यात तूच खाऊ द्या रस खा असं वाटले भरोसा तू भरोसा वाटलं लक्षात घे औषध सांगितलं होय आता वैद्यांची औषध घेऊन कोण घ्यायच्या मागा सांगा ह्यांना सांगितलं डायबिटीस गेलं खूप खरं चांगली गोष्ट आहे पण कोण ह्याच्यात विश्वास ठेवून घेत का आणि काढून तुमच्या देवाच्या पडतं तरी तेलाच्या बाजारात थांबलो असतो आणि कडीपत्तो ह्याला काढून टाकलो कडीपत्तो काढून टाक म्हणजे कडीपत्तो मी आणि तू कोण तू स्वतःच्या पायात धोडं बघे तू स्वतःच्या कर्मात मरतो तुला दुसरं मारून नको लक्षात घे हो देव माझ्या पाठीशी आहे आणि तू पुढे देवाच्या पुढे लागणार तू हो किती दिवस राहशील देवाच्या पुढे किती दिवस राहशील म्हटलं तू आता तिसऱ्या बाबतीत तो मला आम्हाला समजणार नाही म्हणजे वेळ गेलो सणसणीत वाटू नये ना तुला लक्षात राहावं काय ना तुझ्या लोकांच्या लक्षात राहावं काय सांगितलं बाबा स्वातंत्र्याच्या काळात दख्खनच्या पठारावर तुम्ही जर तुमचा घोडा उचलला असता तर आम्ही आमचं काळे तुमच्या घोड्यांच्या तापाखाली अंतर म्हणत नाही गोनत राजे इथे गाजले गोनत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर गोनत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्याला
अशी कशी जगास कलीची बाधा झाली. प्रत्येकाला झालेली कलीची बाधा लक्षात घ्या. अशी कशी जगास कलीची बाधा झाली. झाली पुण्याची ती शिदोरी खाली. झाली पुण्याची ती शिदोरी खाली. हरी नाम आपापल्या घरात प्रत्येक जण स्वतःची रील बनवून टाकत होती. बरोबर ना. हिंदी गाणी मराठी गाण्यांवर अगदी म्हाताऱ्यांपासून तर म्हणजे म्हाताऱ्या बायका सुद्धा त्याच्यात समाविष्ट होऊन नाचत होती. त्याच्यामध्ये काय होतं की वाईट नाहीये, परंतु पूर्वोत्पार जे रीतिरिवाज आपले चालत आलेले होते ते कुठेतरी नाहीशी होताना दिसतात. शेवटी कालाय तस्मै नमः. पूर्वी डबल वाऱ्या होत्या, लोक 5-6 वाजेपर्यंत थांबत होते. आता 2020 लगेच रिझल्ट पाहिजे. योगुवा काय बोललो त्याच्यानंतर तो काय बोललो, पण शेवटी आपण बारी कुठे करतो याचं भान प्रत्येकाला राहिलं पाहिजे. लक्षात घ्या. आजची बारी ही रामेश्वराच्या पवित्र स्थानामध्ये. एकही शब्द आम्ही दोन्ही वाईट घेणार नाही. शेवटी काय होतं, ज्यावेळेस हे सामने प्रसारित होतात त्यावेळेस काही जर चुकीचा शब्द गेला तर आमचा इतके ट्रोल केला जातात. आमचे आई बहीण सुद्धा जागेवर ठेवत नाही लोक, काही लोक. लक्षात घ्या. त्यामुळे मी हल्ली ठरवलेलं आहे की मला सामना थोडा लोक म्हणतील की बाबा गुंजन पहिल्या की नाही केल्या वाद्य तरी ते चालेल, परंतु लोकांच्या कानावर चांगलं जायला पाहिजे हा माझा मी आहे. कारण नवीन पिढी आहे. आता लहान म्हणजे 2-4 वर्षाचा मुलगा सुद्धा स्वतःच्या घरात आरती करताना वाजवताना आपल्याला बघायला मिळतं. लक्षात घ्या. प्रत्येक घरात हा बुवा आहे आणि त्यामुळे आपण जर वाईट बोललो, आपण जर फालतूगिरी केली तर ते सुद्धा तसंच म्हणणार, अनुकरण तेच होत राहणार. आणि आपले कुठेतरी हे लोक होणार. थोड्या वर्षांनी 10-10 येतली. आता 2020 आणि 10 वर्षांनी 10-10 आणि 10 वर्षांनी 5-5. पेटी काय घेऊन यायचं नाही, फक्त दांडके घेऊन यायचे. 2 फुटी रपारप बॅकग्राऊंड सुरुवाती एकामेकाची. चल तू वाजले करा तुझ्या रस्त्यात, मी माझ्या रस्त्यात. अशी परिस्थिती होती. गाणे घेऊन यायचे. हे म्हणते कोणी कोणात मारल्या, कोणता सुद्धा कोणता भांडला म्हणजे जातले लोकांचं काय नाही. ही परिस्थिती आहे. त्यामुळे भटजी काकांची स्तोत्र भटजींना म्हणू दे, त्यांची जागा तू घेऊन जाऊ नको. तू तुझा जा काय काम दिला, तुला मराठी मावळून तुझा काय काम दिला तर काहीतरी प्रयत्न कर. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांग. शिवाजी महाराजांबद्दल सांग. त्या गणपती बाप्पाबद्दल सांग. दुसऱ्याची जागा घेऊ नको. तुझी जागा कोण घेऊ शकत नाही आणि माझी जागा पण घेऊ शकत नाही. तो लक्षात घे. त्यामुळे दुसरा काम करू नको. तू मेला तुझा धंदो तुला कमी आहे का? तू भटजी काकांची भूमिका जी निभवतो, अरे तुला त्यावेळेस संस्कृत होतं बुवा त्या शाळेत तेव्हा. आमचा संस्कृत नव्हता हे होता ना. मिनिटाचे भांडं कुठला काढतं, कोणतं इंटरकॉन्टिनेंटल काढतं.
तुला काय कळलंय तुला तुला काय तुला कळला का आता इकडची बाजूच्या मगरमध्ये इकडचं तुरडमध्ये इकडचं कागद पडला ह्या तुला काय कळला का तर तू स्तोत्र म्हटलं मला काय करताना सांगितलं सगळ्यांना विषय शेवटी जेवण सांगतोय बडी काकांना ह्याच्याकडे जाऊ नको अजिबात ह्याच्या घराकडे जाऊ ह्याच्या गणपतीची पूजा ह्याच्याच करू नये भलेकडे जाऊन मोठा उतरून सांगतोय रस्त्यात महाभारत पुरलेले तू काय लिहिलं रे तुका शेळपी शब्द आधी लिहून घेता का बघ शेळपी शेळूस करले लाभ ठेवले त्या काम मानासाठी नाही झालो भजनाचा दास एक मजा आहे हरिनामीला ध्यास बरोबर ना हे दिन क्या तुका चष्मा नाही दिसणार नाही का हे देवाशी 17 तारीखपासून 30 तारखेपर्यंत कोरोना हॉस्पिटलमध्ये फुकट चष्मा वाटत तू दात चेक करून घेतो खरं म्हणते खरं आहे 17 तारीखपासून 30 तारीखपर्यंत कोरोना हॉस्पिटलमध्ये डोळे चेक करून यायचे तुमचा चष्मा घरपोच पोहोचवतो तुझं तरी एक अभियान चालू आहे बघ जमतं तर काका तुझी हिंमत तर ह्याचा स्तोत्र म्हणून पावसात बंद करणं आत्ताच्या आता काही एक मंत्र म्हणतात तुम्ही 700 रुपये दिला असला का कुबेरा तो मंत्र आज काय खावा नाही कोणी 50 देऊ कुबेर नव्हतं बाजू आज तुझं कुबेर गेलो सांग पडेल आज कुबेर गेलो आज वरून तुझ्यावर प्रसंग झाला वरून म्हणून पाऊस पडता तुझी नाक तुझी मोडली तुझी काय काय बोलते आज चलो हा काय बोलायचं का जमाना बदललाय आता जन्म घ्यायचा असत ना तर 1 लाख रुपये खर्च आणि मरण जरी घ्यायचा असला तरी 1 लाख रुपये खर्च कारण सिझरिंग झाल्याशिवाय जन्म कोण येणार नाही आणि व्हेंटिलेटर लावल्याशिवाय म्हातारा मारणार नाही बरोबर ना आता सिझरिंगचे विषय आता थोड्या दिवशी 10 वर्षांनी सिझरिंग तुमचं काय असतं का समजत नाही तरुणांना ते लग्न होत नाही तर बायकोचं सिझरिंग कसं काय झालं खरं सांगतो सिझरिंग आताच्या पिढीत समजतं की सिझरिंग म्हणजे बाबा मूल होताना चिरफाड होताना मूल जन्म घेतात त्याला सिझरिंग म्हणतात आणि 10-15 वर्षाचे विषय तुमचं स्वप्न आहे देवा शपथ तुमचा लग्न या स्वप्नात गुरुला लागताना वाद दाखवते म्हातारे बघ आमचं लगीन असा झाला हे तो लग्न तो काही विषयच नाही विषय सोडून द्या खरं सांगतो लग्नाचं होतं पोरांचा विषय लय राहिलो तुम्ही स्वप्नात धावाचा होतो बस माझं लगीन झाला आम्ही सुटलो आणि पूर्वी 10 होती ना मी नेहमी म्हणतो करते पूर्वी 10 होती आता या झाला का पुढे म्हणतो मला कशी बाकीच्या पोरांना दिला नव्हतं या थांबला म्हणून नाही अजूनही माझा ऐका ज्यांची लग्न झाले त्यांना माझी हात जोडून विनंती आहे अजूनही तुम्ही चालू करायची काढत तर लग्न होणार पुढच्या पिढीची नाही तर लग्न होणार नाही खरं सांगतोय जेव्हा आता तू आमचं लोक बघा त्याच्यामध्ये 100% देवता मंगलाष्टकाला भारी म्हणतात लोक माहिती ना माझं एक नंबरचं भजनातलं विरोध पण तो जीव तोडून आवाज पोत होतो ह्याच्यावर पण आहे बाहेर काढताना मजा येऊन घे ना समोर काहीतरी बोलण्याची हिंमत तुम्ही आता मगापासून घर म्हणजे घर थोडा दाट थोडा हे थोडा ते का बोलते पण निष्कोतो आणि मागाशी मागत आली होती एका नालायक म्हटलं तरी चालता एका बेशरम म्हटलं तरी चालता तू सरळ सांगतो असं सरळ सांग एक तुझ्यासाठी पुरे आहे आता पोरग्यांचा काहीतरी दे सांग काहीतरी हल्लीचा सांग ना जुना नको एक हो ना आता ते हो ना आता असं बरं होन कसलं होतं तरी सांग होन जो होतो तो कसलं होतो तो सांग ना मातीचं होतं काय तांब्याचं होतं तिथे कसलं होतं सांग बरं मी 3.5 रुपये सांगायचे चुकले तर तू सांग किती रुपये ते आता रुपये दिसताना मुश्किल झालं कागदाचं रुपये हलकवलं बघलं काय कागदाचं रुपये हो आता सगळं जीपेवर जातात जीपेवर 10 रुपये द्यायचे असले तरी जीपे करतात लोक तुला जीपे काय करू तुला जीपे म्हणजे काय हे दिन आहे असं
निधारला करते हो सगळ्या टाकू नको नाही तर लोक बोलते हो मी नावेदारासाठी करते माझा भाऊ विषय काय ना असू दे काका हे लक्षात घ्या लोक गाडी घालतो घालू दे हो काय फरक आहे मी काय आहे दिनो आमची काय आहे दुनियात माहिती आहे काय बघा श्रीचा गाणं म्हटलं ना आम्ही निघालो रडतो तो रडो आम्ही ठीक आहे तुला ती चाल कशी आहे माहिती आहे तुला आम्ही निघालो तुम्ही येता का
वेळ आली म्हणजे हे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे गुंडू सावंतबुवा आज युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर उद्या दिसणार बघा ते हिंदू धर्मी